नमस्कार मित्र हो, आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे चमत्कारी उपाय. मित्रांनो, माझं नाव आहे अवनी आणि मी रेग्युलर आपल्यासाठी काही नवीन होम रेमेडीज घेऊन येते, ज्याचा उपयोग आपण आपल्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये करून आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकता. तर चला सुरू करूया. आजचा आपला विषय आहे लिंबाचे काही चमत्कारिक उपाय. मित्रमैत्रिणींनो, लठ्ठपणा हा कोणाला आवडतो? लठ्ठपणा किंवा आपलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण काही ना काहीतरी उपचार करत असतो, कारण लठ्ठपणा आजकाल एक कॉमन समस्या झालेली आहे. भारतामध्येच नाही तर जगभरात लोक लठ्ठपणा दूर करण्यासाठी खूप प्रयत्नशील आहेत. त्याचप्रमाणे आपण आपल्या रेग्युलरच्या जीवनामध्ये काही चेंजेस करून आपण आपलं वजन कमी करू शकतो. ते कसं? चला सांगते मग. मध किंवा लिंबू पाणी हे पोट साफ करण्याच्या सोबतच तुमचं वजन कमी करण्यासही मदतगार ठरतं. यामधील पेक्टिन नामक फायबर तुम्हाला प्रसन्न ठेवतं. मध लिंबू मिश्रित पाणी पोटात अल्काइन स्थिती तयार करतं, त्यामुळे तुमचं वजन झटपट कमी होतं. पचनशक्ती सुधारते. निरोगी आरोग्यासाठी उत्तम पचनशक्ती खूप गरजेची आहे. मध आणि लिंबू पाण्याचे मिश्रण पचनक्रियेचा मार्ग सुधारित करतो. लिंबू यकृताला जड अन्नपदार्थांपासून पित्त निर्माण करण्यास मदत करते, तर मधातील जीवाणू मारण्याची जी क्षमता असते ती शरीरात संसर्ग होऊ देत नाही. याशिवाय हे मिश्रण शरीरातील विषारी घटक बाहेर काढते. त्याचप्रमाणे लिंबू हा मोठ्या आतड्यातील कार्य देखील सुधारतं. मानवी शरीरात अनेक विषारी घटकांची निर्मिती होत असते, त्यामुळे कर्करोगासारखे आजार संभवण्याचा धोका फार जास्त असतो. मध व लिंबू पाण्याचे मिश्रण लहान तसं मोठ्या आतड्यांना चालना देतं व शरीरातील विषारी घटकांचा नाश करतं. आयुर्वेदानुसार हे मिश्रण नैसर्गिकरित्या मोठे आतडे स्वच्छ करतं, अन्नातील पोषक द्रव्य ग्रहण करते आणि विषारी घटक दूर ठेवते. त्याचप्रमाणे मित्र हो, उत्साहवर्धक आणि प्रसन्नही हे मिश्रण ठेवतं. सकाळी उठल्यानंतर देखील जर तुम्हाला निरुत्साही वाटत असेल तर लिंबू पाण्याचे मिश्रण सकाळी नक्की प्या, कारण यामधील मध तुम्हाला तात्काळ उत्साही करते आणि पाण्यामुळे मेंदूला नवीन रक्ताचा पुरवठा झाल्याने मनही प्रसन्न राहतं. शरीरातील विषारी घटकांमुळे येणाऱ्या सुस्तपणाला लिंबू दूर ठेवतं, त्यामुळे तुम्ही दिवसभर प्रसन्न राहू शकता. मित्र हो, रोगजंतूंचा संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्याचा महत्त्वाचं काम हे मध करतं. मध आणि लिंबू पाण्याच्या मिश्रणामुळे शरीरातील अपायकारक घटक मूत्रमार्गाद्वारे शरीरातून बाहेर टाकले जातात, त्यामुळे मूत्रमार्ग स्वच्छ राहतं. स्त्रियांमध्ये मूत्रमार्गात इन्फेक्शन होण्याचे प्रमाण अधिक असते, अशा वेळी हे मिश्रण नक्कीच अतिशय उपयुक्त ठरतं. तसेच मुखातील दुर्गंधीही हे दूर करतं. लिंबातील आम्लतत्व मध व पाण्याबरोबर मिसळल्याने तात्काळ तोंडातील दुर्गंध दूर होते. लिंबू तोंड स्वच्छ करून लाळ ग्रंथी प्रवृत्त करतात व रोगजंतूंचा नाश करतो. तोंडातील राहिलेल्या अन्नकणांमुळे तसेच जिभेवर तयार होणाऱ्या पांढऱ्या थरामुळे अनेकदा दुर्गंधी येते, मात्र मध लिंबू पाण्याचे मिश्रण नैसर्गिकरित्या हे दुर्गंधी दूर करतं. त्याचप्रमाणे त्वचेचे कांती उजळण्याचेही महत्त्वाचे काम हे लिंबू करतं. लिंबू त्वचेची कांती उजळण्यास अत्यंत गुणकारी आहेच, पण त्याचबरोबर लिंबामुळे होणारी रक्तशुद्धी व नवीन रक्त पेशी निर्माण करण्याची क्षमता व त्वचेवर पोत सुधारण्याचं काम करतं. तर मध आणि पाणी विषारी घटक काढून त्वचेला पुनरुज्जीवी करते. तर मित्र हो आणि मैत्रिणींनो, हे होते माझे लिंबाचे काही महत्त्वाचे उपाय. आपण आपल्या रेग्युलरच्या आयुष्यामध्ये नक्कीच यूज करा, ह्याचा आपल्याला खूप चांगला बेनिफिट मिळू शकतो. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. नमस्कार मित्र हो.